खरं तर तुम्ही आरोग्यमंत्री आहात। आज दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ हे जे आरोग्य शिबिर आहे ते भरवण्यात येते, काय सांगाल याविषयी? स्वर्गीय लक्ष्मण जगताप साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आज अटल आरोग्य शिबिराच्या निमित्तानं हजारो लोकांच्या आरोग्याची तपासणी आणि त्यांना योग्य त्या पद्धतीचा आरोग्याचा सल्ला एकाच व्यासपीठावर देण्याचं काम त्यांचे बंधुराजे आदरणीय आमदार शंकर भाऊ जगताप यांनी केलेलं आहे। खूप चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे। अशा पद्धतीच्या उपक्रमांच्या निमित्तानं सर्व नागरिकांच्या आरोग्याची तपासणी, त्यांना योग्य ते मार्गदर्शन होण्यासाठी सर्वत्र अशा पद्धतीचे कार्यक्रम होणं आवश्यक आहे। खरं तर शिंदेंच्या काळात आरोग्य विभागात जे घोटाळे झाले याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले, तपासणीचे आदेश दिलेले आहेत। यावरती राऊत यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केले आहे। खरं तर सरकारच्या सगळ्या कामकाजामध्ये योग्य आणि नियमितपणानं काम व्हावं ही अपेक्षा साहजिकच सर्व नागरिकांची आणि आरोग्यमंत्री म्हणून माझी आहे। मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट योग्य पद्धतीनं व्हावी यासाठी एखादी गोष्ट जर सांगितली तर काही बिघडणार नाही। त्यामुळे त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करणं, दुःख व्यक्त करणं याच्यापेक्षा प्रत्येक गोष्ट ही नियमाप्रमाणे व्हावी, लोकहिताची व्हावी यासाठी प्रत्येकानंच आग्रह धरला पाहिजे। खरं तर महाराष्ट्रात हीट वेव्हचं सध्या वातावरण सुरू आहे, नागरिकांना काय आवाहन कराल किंवा कशासंबंधी तुम्ही बघता? उन्हाळा पडला आहे, उन्हाची तीव्रता जास्त आहे। आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक पद्धतीनं आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानं प्रत्येक नागरिकांनी घ्यावी, एवढीच विनंती मी सर्वांना करेन। हीट वेव के बारे में हिंदी में जानना चाहेंगे कि किस प्रकार से अभी मुंबई में सबसे ज़्यादा ये हीट वेव दिख रही है? अभी मार्च महीना शुरू हो गया, मार्च महीना शुरू हो गया तो हीट ज़्यादा होनी साजिक है, लेकिन इसके लिए अभी आप सभी लोगों को मैं यही अपील करूंगा कि अपना तबीयत का जिस तरह से प्रिकॉशंस लेना चाहिए, प्रिकॉशन लेने के लिए हम अपील करते हैं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।